जय भीम. सांगली जिल्ह्यामध्ये आज मूक मोर्चा झाला. ऋतुजाताईला न्याय मिळालाच पाहिजे आणि मिळालाच पाहिजे. पण काही 3-4 महिन्याच्या पूर्वी जत तालुक्यामध्ये करजगे गावामध्ये 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार बलात्कार त्याच्यावर होऊन त्याला मारून पेटीत टाकलं तर त्या आणि त्याच्यानंतर आणि एक पर्वामध्ये 1 महिना 1.5 महिना किंवा 2 महिने झाले असतील सनमडीमध्ये एका शाळेमध्ये बलात्कार प्रकार काय झाला हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर आवाज का उचलत नाहीत? आपल्या तालुका मतदारसंघामध्ये असं अन्याय होते ते आवाज काय तिथं का मोर्चा काढत नाहीत? हा गोपीचंद पडळकरला थेट सवाल आहे. गोपीचंद पडळकर साहेब, तुम्ही सर्वसामान्य घरात मधून निवडून आलाय, पण लक्षात घ्या आपल्या तालुक्यामध्ये काय चालू आहे आणि तालुक्यामध्ये जे बलात्कारी करणार आहे त्यांच्याबद्दल किती कडक कारवाई झाली, किती मोर्चा काढणार आहे काय तुम्ही जाणून मोजून तालुक्यामध्ये काय पण होऊ दे आणि ही विषय होणार नाही असा विषय करू नका. न्याय सगळ्यांना मिळालाच पाहिजे. आणि त्या 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, त्याच्यावर अत्याचार त्याला मारून टाकले, त्याच्याबद्दल तुम्ही किती विधानसभामध्ये एखादा तर वेळ विधानसभामध्ये तुम्ही भाषण केला का त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे म्हणून? नाही. आणि आता ह्या